नमस्ते, मी अश्विनी सई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर पहाटेची वेळ आहे. तर आता बघा ठीक वाजले होते 5:30 आणि 5 वाजता छान दिवसाची सुरुवात केली. म्हटलं सकाळची छान सुरुवात तुमच्यापासून चालू करावी. नेहमीप्रमाणे ह्यांनी लकीला बांधून ना वॉकला गेलेलं आहे. तर इतकं छान गार वातावरण होतं ना खूप, कारण की रात्रभर उकाडा आणि सकाळचं जे वातावरण असतं ना छान वाटतं, अगदी गुलाबी थंडी. तर कुकर लावून घेतलं होतं. बटाटे चांगले मॅश करून ह्याच्यामध्ये गरम मसाला, धने पावडर, तिखट, मीठ, हळद आणि बरंच काय काय टाकलं आहे आणि भरपूर असं कोथिंबीर. तर आज मुलींना म्हटलं दररोजचं नाश्त्याला सकाळी द्यायचं का हा प्रश्न पडतो. म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी पोटभरीचा नाश्ता देऊया. तर त्यांच्यापुरतं सध्या तरी मी कणिक मळून घेतलेले आहे. तर बटाटे एकसारखे छान कुस्करून घेतलेले तर, आणि मला पण ना कांदा आता सध्या तरी आवडत नाही, आणि परी जर कांदा घातला का मग आलू पराठा अजिबात खात नाही. तर अगदी नॉर्मल असं कणिक मळून घेतलेलं आहे. आणि जसं पाहिजे तसं, तुम्हाला किती जास्त कमी सारण पाहिजे तर भरपूर सारण घालून जसं पाहिजे तसं का नाही आपलं आलू पराठा लाटता येतो. पोरींचं एक असं होतं की आई नको देऊ, कारण की त्यांना चपातीचा प्रकार नको असतोय का माहिती, कसं भूक लागत नाही मला तेच कळत नाही. अगदी छोटे छोटे बनव म्हणत होते, पण मी बऱ्यापैकी नेहमीची आपली चपाती असते ना तेवढी मी लाटलेली बघू शकता. कुठेही फुटली नाही वगैरे काही नाही. आणि तव्यामध्ये तूप टाकून छान खरपूस असं ना हा पराठा भाजून घेते. एवढंच की चुलीवरती करायची सवय असते ना, जेव्हा आलू पराठा किंवा कुठलाही पराठा जेव्हा गॅसवरती किंवा आपलं किचनवर गॅसवरती जेव्हा भाजत असतो ना, इतकं धूर येतं ना, खूप असं धूर येते. तर दोन्ही बाजूनं तूप लावून खरपूस छान अशी ना आज वेगळ्या पद्धतीनं म्हणजे थोडंसं वेगळं नाश्ता दिलेला आहे. सगळ्यांच्याच घरी बनते, पण पोरी पोटभरीचं नको म्हणतात, अगदी हलकं हलकं दे. तर माझीच अशी इच्छा होती की 12-1ला येतात पोरी, थोडंसं पोट भरलं की आपलंही मन समाधान होतं. आणि हे सकाळ सकाळी 7-7:30ला मळायला जातात, आणि त्यांनाही जरा असं जाण पराठा वगैरे दिलं का अगदी आवडीने खाऊन जातात. उन्हात लय ठेवलं, लय ऊन मग. आणि लग्न विशेष परी सकाळी तुझं ते हे विसरून गेले घोडा, मग तुला टेन्शन. सकाळी बाबांनी आणलं. कधी लक्षात आलं? काय झालं माहितीये का, बाई म्हणले आणलं का सौम्या, बाई विसरलं, तिचंच विसरलं. मग लक्षात आलं श्रेया काय म्हणते मला जेवणाची पिढी, अगं सौम्या तुला घरासमोर एक पाकडा आहे ना त्याच्यावर कागद होता. अरे बाबा, म्हणलं होय ग विसरलेला, नाहीतर बाबा जाताना मिळतील की गावात जाताना नाही मळ्याला जाताना बघितलेले बाबा. तुम्ही बघितलाच, विसरून गेली तिथं. नंतर लक्षात आलं. काय आणताय काय मग? आईस्क्रीम आणणार आहे ना? हा, लग्न कसं झालं? परी आस लावून बसली होती, तिच्या मैत्रिणीचा हॉल होता तो. तिच्या उन्हात पण लय लग्न ठेवलं. ते काय ह्यांचा काय प्लॅन होता, तुम्ही लग्न करेपर्यंत हे अनुष्ठीच्या घरी थांबणार होती. तिला लग्नात काय इंटरेस्ट आहे काय परू? आ आजी विचार आईस्क्रीम आणते का? झोपले आजी? इतकं ऊन आहे, त्या गव्हाला सुद्धा चटका बसत असणार आहे. होय, गहू गहू रडत असेल म्हटलं, एवढा चटका बसायला लागला गव्हाला. आई म्हणाल्या तू बी जाऊ नको, मी जर चक्कर यायला रे म्हटले. आई एवढं उद्या टाकून घ्या ना. उद्या टाकायचं का आज टाकूया? मग कधी पण टाकूया, तसं काय रे बाबा, तुमच्या ह्याच्यावर आहे. आत्ताच आई विचारत होते मला कधी टाकूया. मग कधी असं उन्हात ना आले की पाणी प्यायचं नाही. जा पिलं ठेवून आईस्क्रीम पाहिजे ना, जा. किती वाजले? 3:15 वाजले. इतकं ऊन आहे ना खूप. लग्नात जाऊन फक्त भात खाऊन आलाय. लग्नात जाऊन भात, तेवढं बरोबर आहे रे बाबा, असल्या उन्हात जेवण पण करून लग्नात घातकच आहे. बाबा भात खाऊन आले फक्त. हे जा की, जाणार ना गावात? मग काय तर जा.
इतकं ऊन आहे ना. काय ग त्याच्यामध्ये ए खावा आई. आमची आजी मटण खाते का नाही, आई मटण खातात का नाही असं विचारलं होतं. असं आई आजी मटण खाते का ग? नाही ना. लय लाडकी बाई पोरगी आईस्क्रीमची. होय पोरे. अगं बाई होय आई. मी नाही काय सांगितलं, बाबांनी आणले म्हणते बारक. हा काय परीला पोट भरून खायला लागते म्हणते आजी. ते कापायचं कंटाळ आहे तुम्हाला लग्नाला. पोरगा साधं सरळ आहे तुमचं. मी बायका कशाला बघतो म्हण. थँक्यू. चलो कुठला फ्लेवर आहे का? मँगो. चला आम्ही खातोय आईस्क्रीम. चला 4 वाजताची जी कामं असतात का सगळं आवरून घेतलं आणि सगळ्यांनी एक एक कामं केलं. जसं की आई एक, मी एक, परी एक, सई एक. सगळ्यांनी मिळून कामं केली का खूप कमी वेळात कामं होतात. गरमीच एवढी आहे का फॅन खाली जरी बसलं तरी खूप घाम येतो. टेम्परेचर खूप वाढलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगते, आता आपले नेहमीच्याच ताई आहेत आणि काळजीपोटीच बोलतात सगळे. मला राग वगैरे काहीसुद्धा येत नाही. जसं माझी आई बहीण सांगतात ना त्याप्रमाणेच माझे सगळे आई बहिणी आहेत ते सगळेजण. तर एवढं लवकर तयारी करू नको अश्विनी बाळाची वगैरे असं कमेंट केलेली, खूप लवकर करू नये. तर एवढं लवकर तयारी करायचीच नसते खरं तसं म्हटलं तर. सईपरीच्या वेळेस पण मी 9व्या महिन्यातच ना त्यावेळेस मी काय दुपटी शिवली होती घरामध्ये. आणि काय बघा अक्काने माझ्या शिवून दिलेली काय अक्कांच्या लेकरांचे खूप छान छान कॉटनच्या साड्याची दुपटी होती. तर आता ह्यावेळेस कसं झालं ते सांगते. त्यावेळेस थोडं आयती दुपटी होती, जसं की अक्काच्या मुलांची आणि अक्काने थोडी शिवून दिलेली होती. तर आता ह्यावेळेस कसं झालं तुम्हाला सांगते. एक तर माझा प्रॉब्लेम असा आहे की अगदी क्रिटिकल आहे. कधी डिलिव्हर होईल मला तर असं वाटतंय काय सांगता येत नाही. पण जेव्हा आता मला 21 तारखेला दवाखान्यात बोलवलं आहे डॉक्टरांनी परत रुटीन चेकअप करून, मला वाटतं एक 8-10 दिवस झाले असतील, पण लगेच परत मला बोलवलं आहे. म्हणजे त्यांची काहीतरी एक सोनोग्राफी वगैरे करत असतील किंवा एक म्हणजे केव्हा आपण डिलिव्हरी होऊ शकेल किंवा पुढं आहे का लांब आहे हे सांगण्यासाठी डॉक्टर परत एकदा बोलवतात. गुढीपाडवा झाले की 21 तारखेला मला बोलवलं जाणारच आहे. आता कसं झालं आहे ह्यावेळेस एक तर मला मशीनवर पण बसता येत नाही. आणि दुसरी गोष्ट आता माझ्याकडे कुणाची दुपटी बिपटी पण नाही येतं बहिणीच्या मुलांचे वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता 8वा महिना संपत आलेला आहे आणि त्यावेळेस कशी दोन्हीच्या वेळेस डिलिव्हरीला मी माहेरी होते आणि काही फार तयार तिथं झालेली होती माझी. आता पण आईचं कसं डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणून का ती शांत नाही. नवीन बेडशीट ऑनलाईन मागवून मस्त असं सुती मऊ सूत बेडशीटचे ती पण ना दुपटे शिवायला टाकलेले मी तुम्हाला आधी पण सांगितले होते. आणि आता कसं झाले एकदम आता तारांबळ उडू नये, जसं की आता आईंची तारांबळ उडू नये किंवा माझी उडू नये. म्हणजे लागलंच एक 7-8 दुपटी आपल्या जवळ असणं अगदी गरजेचं आहे. आणि कधीही आपण म्हणजे आपल्या मनामध्ये ना एकतर तसा काही कुठल्या गोष्टीचा विचार आणायचा नाही. आणि दुसरी गोष्ट आता 8वा महिना माझा संपायला फक्त 4-5 दिवसच बाकी आहेत. तर मग खूप कमी दिवस पाडवा आला. आणि दुसरी गोष्ट पाडवा झाला म्हटलं की एक 8-9 दिवसांनी लगेच ना आपली गावची यात्रा असते. खूप भली मोठी यात्रा असते. त्या यात्रेची साफसफाई वगैरे असते. परत आशाताई पण बिझी असणार. आमचं तर मला इतकं टेन्शन आलं ना, आम्ही कधी साफसफाई करू काय कळना. दररोजच मला हाई झाडून वगैरे काय होईना, दमायला येते. कसं तरी काम आवरून थोडंसं आराम करायचं, काम करायचं, असं दररोजचं माझं चालू आहे. दररोजचं तेच शेड्यूल आहे माझं. एक काम करायचं की खुर्चीवर बसायचं किंवा थोडंसं पाठ टेकायचं. मग दुपटी शिवायची तर कधी आणि तयारी तर कधी करायची. समजा आता जरा कामाचा लोड आता येणारच आहे. पाडवा झालं का पुढच्या एकादशीला म्हणजे देवाला तेल लागणे म्हणजे पूर्ण साफसफाईचा दिवस असतो. जसं दसऱ्याला आपण साफसफाई करतो ना सेम त्याच पद्धतीची साफसफाई असते. का माहिती आता कशी म्हणजे साफसफाई होणार आहे मला काय माहीत नाही. समजा त्यावेळेस अचानक जर लेबर पेन चालू झाले मग मी नेमकं त्यावेळेस मी काय करू. आता थोडंफार मला अनुभव आलेला आहे. त्यामुळं म्हटलं काही साड्या आता आईची एक इच्छा होती की अश्विनी माझ्या साड्यांचं दुपटं शिवू. सुरुवातीला बाळ जेव्हा जन्मतं ना त्यावेळेस थोडीशी छोटे छोटे दुपटं लागतात आणि ती दुपटी ना लई दिवस वापरायला पण येत नाही. त्यावेळेस म्हणजे मला वाटतं ती दुपटी 8 ते 10 दिवस वापरून लगेच नवीन वापरायला घ्यायचं असतं.
त्यामुळं काय दुपटी ना शिवून घेतली. आणि अशा त्याची पण इच्छा होती, त्यांची पण इच्छा प्रखर होती की जावेच्या बाळाला ना दुपटी शिवून द्यायची. त्यामुळे मी ते दुपटी शिवून घेतलेली आहे. आणि आता 9वा महिना लागतच आले. फक्त बघा दुपटी तयारी कधी करायची नाही, 7व्या महिन्यापासून किंवा 8व्या महिन्यापासून तयारी करायचं नाही. आता सगळ्याच ताईंना माहिती आहे की 8वा महिना खरंच खूप धोक्याचा महिना असतो. तो महिना मी कसं काढलं आहे मला माहिती आहे, कारण की मला ना जशी प्रेग्नन्सी राहिले तेव्हापासून थोडं ना दुखादुखीचा प्रकार चालूच आहे. त्यामुळे मी खूप म्हणजे घाबरलेच होते. हे तर म्हणत होते की अश्विनी तू माहेरलाच जा म्हणत होती मला, पण मी आईंसाठी, माझ्या मुलींसाठी तर नाहीच नाही, पण आईंसाठी मी निर्णय घेतला की आपण का पहिल्यांदा आहे का एवढ्या लवकर जायला. आणि माझ्या मुली शाळेला जायच्या, सकाळचा डबा वगैरे, परत तुम्हाला तर माहिती आहे माणसं जरी कमी असले काम भरपूर आहे, झाड झोडलोट शेळ्यांचं म्हणा किंवा सगळंच भरपूर आहे. त्यामुळे मी गेलेले नव्हते, चाललेलं होतं. त्यामुळे थोडंफार एक 4-5 टोप्या आणि काय आणलेशील चप्पल एक आणून ठेवले. ऐन वेळेस गोंधळ व्हायला नको. जसं जसं मला आठवील तसं एक बॅगच केले. बॅगेत सगळ्या वस्तू मी घालून ठेवत असते. त्यामुळं मला नाही वाटत मी एवढं लवकर म्हणजे तयारी चालू केली, कारण की 9वा महिना असं म्हणतात. आता आमच्या इथं का चालू केलं ते एक सांगते तुम्हाला. माझ्या पुढे ना मला वाटतं एक 4-5 जणी डिलिव्हरी झाल्या. त्यातले काही सुना आहेत, त्यातले काही लेकी आहेत. तर त्यांच्यावरूनच मी अनुभव घेतला की काही जण तर ना 9व्या महिन्याची म्हणतात बाई, सावली पडल्या डिलिव्हरी होते. एक तर माझी ना जाऊच लागते चुलत. 9वा महिना लागल्या 5 दिवसांनी अवघ्या डिलिव्हरी झाली. एक तर 9वा महिना लागल्या दिवशी झाली, एक 15 दिवसाने झाली. मग मी तेच विचार केले का हरकत नाही आपण तयारी करून ठेवायला. फक्त आपल्याला बॅगेत तर ते दुपटं टोपडं जसं की जे काय मला इतर साहित्य लागणार आहे, जे काय म्हणजे आता गाऊन्स वगैरे ते सगळं भरून घेतलेलं आहे. तर काळजी अगदी महत्त्वाची आहे ताईंची. खरंच माझी काळजी करता अगदी खूप छान असं वाटलं. एका ताईंची तर मुलगी डिलिव्हरी झाली आहे, त्यांना त्यांच्या मनासारखं बाळ झालेलं आहे. त्या ताईंना खरंच खूप मनापासून अभिनंदन. तर चला, अगदी छोटासा ब्लॉग आहे. सगळं काम आवरलं आहे, 5:15 वाजलेत. मग मी काय करते, सगळं काम थोडंसं आवरलं का संध्याकाळचं 6-6:30पर्यंत परत थोडंसं ना पाठ टेकत असते. परत तिथून उठून म्हणजे काय आपलं दररोजचं स्वयंपाक आहे थोडंफार ते करायचं, परत थोडं झोपायचं, जेवायचं. आणि संध्याकाळी भांडी वगैरे घासताना आई येतात बरं का मदतीला. आणि खरंच आईची मला इतकी मदत होते ना, माझं गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य असणार आहे की अशी सासू मला ना आईसारखी माया करणारे भेटले. उगीच मी कौतुक करत नाही. आई ब्लॉग बघतात पण त्यांना इतकं फक्त माझं हावभाव दिसतं, पण इतकं क्लिअरली म्हणजे ऐकायला येत नाही. असं नाही की आईचं उगीच मी कौतुक करते. खरंच खूप कौतुक करण्यासारखी सासू आहे माझी. सासू म्हणा किंवा ह्यांची पण मला खूप म्हणजे अति मदत होते, पोरींची मदत होते. आता बघू आता डिलिव्हरी कधी होईल काय सांगता येत नाही. तर बाकी तर म्हणतात की अश्विनी इतर ब्लॉगर्ससारखं ना लपू नको की काय झालं आहे काय नाही सांगायला. कुठलंही काही पण बाळ होऊ दे, त्याचं काही नाही मला, पण तुमच्याशी शेअर केल्याशिवाय तर मी तर राहणार नाही. तर चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे. म्हटलं हा विषय थोडंसं क्लिअर करावा आणि त्यामुळे मला काय वाटलं नाही. म्हटलं चला तुमच्याशी थोडंफार बोलू. आणि आता हे गेलेत बाजार आणायला. तर थोडंफार बाजार म्हणजे आपलं भाजीपाला सगळं नीटनेटकं करून ठेवायचं आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग, अगदी छोटासा, तर हे सांगायला अजिबात विसरू नका. आणखीन काय माझं हॉस्पिटलमध्ये न्यायचे बॅगेत काही वस्तू राहिलेले असेल का ते पण तुम्ही मला सांगा. काय विसरले असेल तर ते पण सांगा. आणि चॅनलवरती कोण नवीन एका व्हिडिओ तर बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.